ओंकार अंतड आपले स्वागत करतो मी आपल्या ओंकार मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला बाईकसाठी मोटो ब्लॉगिंगसाठी तर हे लागतोच हेल्मेटसाठी ब्लॉगिंगसाठी मोबाईल होल्डर. तर मी आज त्याची तुम्हाला अनबॉक्सिंग पेटी दाखवतो. त्याच्यानंतर प्राइस वगैरे तुम्हाला मी सांगतो कितीला भेटला वगैरे कसं काय. जास्त काय महाग नाही, काहीतरी 200च्या आसपासच मला काय 200 200 250 पर्यंत काहीतरी भेटलाय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा. लिंक मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकेनच. एकदा तुम्ही बघून घ्या. मी हेल्मेटला कसा वगैरे लावला त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच. पण ऍक्च्युली आपण त्याची अनबॉक्सिंग बघूया. त्याच्यामध्ये काय काय भेटतं वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया. तर मी आता दाखवतो. चला आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघूया, अनबॉक्सिंग मध्ये बघूया. काय अनबॉक्सिंग मी पहिलेच केली मित्रांनो, पण ऍक्च्युली जास्त काय पिशवीमध्ये येतो तो. फ्लिपकार्टवरती मी ऑनलाईन केलेला होता. फ्लिपकार्टवरती किंवा मिशोवरती मागवला होता. मिशोवरती आणखी स्वस्त भेटतं, पण क्वालिटी आहे, प्लॅस्टिकची क्वालिटी आहे, पण बऱ्यापैकी बरं आहे. तुम्हाला मी त्याची अनबॉक्सिंग दाखवतो एकदा. ऍक्च्युली पहिला तुम्हाला मी त्याची हे दाखवतो मित्रांनो. हे बघा, हा त्याचा होल्डर आहे. हा त्याचा होल्डर आहे मित्रांनो, बघून घ्या. हा होल्डर आणि हा आपल्या हेल्मेटच्या बाहेरच्या साईडला म्हणजे फ्रंट साईडला लावायचा आहे, असा असतो. त्याच्यानंतर हा एक हुक असतो, म्हणजे त्याच्या अडकवण्यासाठी मोबाईल रोटेट करण्यासाठी, आडवा उभा दोन्हीसाठी करू शकतो. तर हा हे हा होल्डर आहे, हा स्क्रू आहे ना मित्रांनो. हा आपण स्क्रू असा फिरवला ना तर तो असा मोठा होतो, मोबाईलच्या साईज प्रमाणे मोठा होता. आता तुम्हाला मी दुसरा मोबाईल होल्ड करून दाखवतो, एक सेकंड थांबा. दुसरा मोबाईल आहे त्याच्यामध्ये मी होल्ड करून दाखवतो. त्या साईज प्रमाणे हा असा हे टाकायचा. अजून आपल्याला मोठा करायला लागला कारण मोबाईलची साईज मोठी आहे. तर असा मोठा वाढवून असं ठेवायचा बघा. असं ठेवलं त्यानंतर हा वरून दाबला ना, वरून अजून गोल फिरवायचा राऊंड अप. तर असा मग हा फिटिंग होतो. ह्या साईडला हा होल्डर आहे. हा होल्डर ह्यासाठी दिलेला आहे, ह्याच्यामध्ये टाकायचा. बघून घे, हा होल्डर ह्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला. एक सेकंड तुम्हाला फिटिंग करून दाखवतो मी. असं गोलगोल फिरवलं ना का हा फिट होतो, म्हणजे आडवा उभा एकदम साईडला बटन. सॉरी, हा एक फिरवण्यासाठी हे आहे, स्क्रू आहे. म्हणजे फिट आडवा एकदम म्हणजे फुट गच्च करण्यासाठी हा एक दुसरा एक हे दिलेला आहे त्याने, म्हणजे आणखीन टाईट होतो. मग टाईट करून दाखवतो मी एकदा. दुसरा हा स्क्रू आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला लावायचा आहे, फिट करायचं आहे. ह्याचे आपण एक्शन कॅमेरा असतो ना, तो पण लावू शकतो किंवा म्हणजे तोही लावू शकतो आणि आपला मोबाईल होल्डिंग करू शकतो. असं हा पडत नाही काय नाही बघा, किती पण त्याला हलवा काय करा. हा बघा, मी ह्याला पकडून पाठवून दाखवतो बघा, काहीच पडणार नाही. बेस्ट आहे. पण तुम्हाला मी ब्लॉगिंग हे जर ब्लॉगिंग पण करीत असाल ना, मोठं ब्लॉगिंग त्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला दाखवतो, बघून घ्या. पहिला हा असा आहे आणि हा आहे ना, इथे साईड दिलेली आहे ना, ही साईड जर दिली आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला फिट्ट करायचे, असे अडकवायचे. आणि ही साईड फ्रंट वरती पाहिजे, ही खाली असा उलटा नाही लावायचा आपल्याला. ही साईड वर, इथे खाली पण स्क्रू दिलेला आहे, सॉरी ह्या साईडला पण स्क्रू दिलेला आहे. इथून पण असा आडवा पण वगैरे लावू शकतो किंवा असा मला आता असा लावायचा. इथं पण हा स्क्रू काढून पण डायरेक्ट आपण लावू शकतो, पण तुम्हाला मी दाखवतो बघा. आता हा त्यासाठीच दिलेला आहे, हा खाचा आहे ना त्यासाठीच दिला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फिट्ट करायचा. असं असं फिट्ट केला ना मित्रांनो, का स्क्रू आहे दुसरा ह्यात टाकायचा असा. मला दाखवतो तुम्हाला फिट्ट कसं होतं. बघा तुम्ही फिट्ट करतोय, बघून घ्या. फिट्ट केला ना, टाईट करायचं. ह्या स्क्रू मध्ये हा काढून मोबाईल होल्डर आपण ऍक्शन कॅमेरा पण लावू शकतो. बारकावाला ऍक्शन कॅमेरा असतात ना, ते कॅमेरा डीजेआयचा कॅमेरा वगैरे सगळा असा एकदम व्यवस्थित राहतो बघा. आपल्याला हा असा म्हणजे ह्याची साईज आता हा एकदम लूज केला ना का असा वर वर खाली होता बघा. असं वर पण करू शकतो, खाली पण करू शकतो. तुम्हाला पाहिजे स्टेप आपल्याला ऍक्च्युली असा वरच पाहिजे, मध्यभागी सेंटर मध्येच पाहिजे. तर मग हा असं फिरवायचा, मग टाईट होतो तो. आणि या पाठचा स्क्रू पण फिरवायचा, म्हणजे आणखीन टाईट होणार. हा एकदम दुसरा स्क्रू वाला, तो पण मित्रांनो फिरवायचा. मला दाखवतो. असा लावला त्याच्यानंतर हे दोन स्ट्रीप हे लावायसाठी हे दिलेले आहेत. हे बघा, हे वरती आहेत दोन. हेल्मेटला असं लावायचं. आणि हा स्क्रू आहे आपण मोबाईल फिट करण्यासाठी. तुम्हाला दाखवतो नंतर मोबाईल फिट करून तुम्हाला मी एकदा चेक करून. अशा टाईप मध्ये लागतो. हा बघा, हा बघा, अशा टाईप मध्ये लागतो. तुम्हाला दाखवतो. बॅक साईड आतमध्ये साईड आहे हेल्मेटची. आणि इथं लागणार आपला असा मोबाईल लागणार. सॉरी, हा फ्रंट केलाय मी, असं बॅक असा मोबाईल लागणार. अशा टाईप मध्ये तुम्हाला दाखवतो, थांबा. हा फिट्ट झाला, एकदम फिट्ट करून ठेवा मित्रांनो, म्हणजे हलणार नाही मोबाईल. आणि आता मी हेल्मेट घेऊन दाखवतो. आता हेल्मेट घेतला मी.
हेल्मेटच्या. हेल्मेट घेतला. हा बघा, ही समोरची साईड आहे हेल्मेटची, बरोबर. आपल्याला हा असाच लावायचा समोर, असा. हे दोन आहेत ना, हे दोन ते आतमध्ये टाकायचे असे, आणि हे खालचे आतमध्ये टाकायचे. एकदा तुम्हाला मी फिट्ट करून दाखवतो, 2 मिनिटं फक्त थांबा. ह्याच्यात मध्ये हे आहेत बघा, हे असे बघा, आता अशा टाइप मध्ये लावलंय मी. हे दोन माझ्याकडे हे खालचे बघा, हे दोन लावलेत. असे एकदम टाईट घ्यायचे दोन्ही. त्यानंतर हे असे क्लिप असे दाबायचे बघा. हा एक क्लिप आणि हा एक क्लिप, हे दोन क्लिप असे दाबायचे. हे बघा, अशा टाइप मध्ये लागतो हा. हा बघा, बघून घ्या तुम्ही, हेल्मेटला असा लागतो. हे फिट असं मध्ये सेंटरला एकदम बरोबर बघून घ्या तुम्ही. सेंटरला घेतल्यानंतर हे क्लिप आहे ते आतमध्ये हेल्मेटच्या अशा आतमधल्या साईडला टाकू शकतो. आता हे मी असं अडकवून ठेवतो कुठेतरी. हलत नाही काय नाही. एकदम प्रॉपर असं आपलं फिटिंग झालं आहे, बघून घ्या तुम्ही. असं प्रॉपर असं फिटिंग झालं आहे. आता मी तुमच्या याला मोबाईल होल्डिंग करून दाखवतो कसा राहतो. असं आपला मोबाईल झाला. नंतर मोबाईल ठेवल्याच्या नंतर बघून घ्या. मोबाईल ठेवल्याच्या नंतर हा वरून आपल्याला फिट्ट करायचं. जेवढं पाहिजे तेवढं फिट्ट करून घ्या, म्हणजे पडण्याची शक्यता नाही पाहिजे. पडला नाही पाहिजे अजिबात मोबाईल. आपलं पडत तर नाहीच. आणि हा जेवढं टाईट करशील तेवढं हे करा, म्हणजे होल्डिंग एकदम टाईट घ्या. आता ऍक्च्युली माझा लुजर लागलाय, पण ह्याच्याने खेचून खेचून पडते ते एकदम टाईट होतं. त्याच्यामुळे मोबाईल पडण्याची शक्यता कमी असते. आणि हा असा आपण घालू शकतो. आता असं घातला, असा मोटर लॉगिंग करू शकतो. हे बघा मित्रांनो, ह्याच्यामुळे आपण अशी व्हिडिओ वगैरे स्टेबल काढू शकतो. समोरून अशी याची साईज वगैरे एकदम प्रॉपर मस्तपैकी येतं आपल्याला पाहिजे असं. बघा, हे बघा, अशी मोटर लॉगिंग होऊ शकते. बघून घ्या तुम्ही कसं वाटतं. बेस्ट आहे, बेस्ट, एक नंबर आहे. क्वालिटी मस्त आहे आणि मोबाईल पण होल्डिंग मस्त राहतो. तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल मी खाली व्हिडिओच्या टाकेन. आणि मी याची मोटिवेशनची व्हिडिओ केली ती पण तुम्हाला दाखवीन. मी ऍक्च्युअली नाईटची, रात्रीची गेली, दिवसाची आपल्याला एक नंतर आपल्या व्हिडिओमध्ये मोटिवेशनचे थोडे व्हिडिओ येतीलच गावी वगैरे जाऊ तेव्हा. पण ऍक्च्युअली मी आता दाखवलं तुम्हाला कसं आहे बघा. मोटिवेशनसाठी बेस्ट आहे. जर पाहिजे असेल तर याची मी लिंक पाठवतो. मित्रांनो, आता मी ब्लूटूथ ब्लॉगिंगचं हे लावलेलं आहे सेटअप, तुम्ही बघून घ्या कसा वाटतो. तर रात्रीचा करतोय मी. बाईक वरची राईड बघा कशी वाटतं. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू असेल कोणत्याही नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा मित्रांनो.